हाय, मी विनायक. महाराष्ट्र मंचच्या स्पेशल शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या म्हणजे पुण्याच्या टेस्टकडे. ऑस्ट्रेलिया बऱ्याच वर्षानंतर भारतात आली होती. काय नेमकं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण पुणे टेस्ट मॅच जिंकत मायदेशामध्ये सलग 19 विजयांची टीम इंडियाची घोडदौड अखेर ऑस्ट्रेलियाने रोखलेली आहे. अनफॉर्च्युनेटली रोखली आहे. आपल्याला वाईट वाटलेलं आहे, पण त्याला काही कोणी करू शकणार नाही, कारण भारतीय टीमचा विजयी रथ हा अखेर ऑस्ट्रेलियानं पुण्यामध्ये रोखलेला आहे. साध्या सुध्या मार्जिननी नाही, तर तब्बल 333 रन्सने पुणे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा दणदणीत पराभव केला आणि आपल्याला धूळ चारली. कॅप्टन स्टीव्हन स्मिथची शानदार सेंचुरी आणि स्पिन बॉलर स्टीव्ह ओकेफच्या 11 विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं भारतावर 333 रन्सने मात केलेली आहे. विजयासाठी ऑस्ट्रेलियानं भारतासाठी 442 रन्सचं टार्गेट ठेवलं, पण पहिल्या इनिंगमध्ये 105 रन्सवर ऑल आऊट होणाऱ्या भारताची बॅटिंग दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा गडगडली. स्टीव्ह ओकेफच्या स्पिनला एकाही भारतीय बॅट्समनकडे अक्षरशः उत्तर नव्हतं. दुसऱ्या इनिंगमध्ये 107 रन्सवरच भारतीय इनिंगला फुल स्टॉप लागला आणि ऑस्ट्रेलियानं पहिली टेस्ट 333 रन्सने आरामात जिंकली आहे. यंदाच्या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्मात असलेल्या कॅप्टन विराट कोहलीला सुद्धा या मॅचमध्ये काहीही करता आलं नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता कोहलीसह सगळे बॅट्समन ओकेफ समोर अक्षरशः शरणागती पत्करताना दिसले. ओकेफने दोन्ही इनिंगमध्ये मिळून 12 विकेट घेतल्या. बघा, पहिल्या इनिंगमध्ये 35 रन्सवर 6 विकेट, दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आकडा सुद्धा त्यांनी तोच ठेवला, 35 रन्सवर 6 विकेट, आणि म्हणून ओकेफ हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. याचबद्दल आपण आज बोलणार आहोत. पुढच्या अर्ध्या तासात आपल्याला ही चर्चा करायची आहे. याबद्दल बोलायला आपल्याबरोबर आहेत क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण आणि भारताचा धडाकेबाज बॅट्समन विनोद कांबळी सुद्धा फोनवरनं माझ्याबरोबर आहे. संदीप, मी येतो तुझ्याकडे, पण सगळ्यात पहिल्यांदा विनोदकडे जातो. विनोद, कसं बघायचं या भारताच्या पराभवाकडे आणि ऑस्ट्रेलियाच्या या दणदणीत विजयाकडे? कारण साध्या सुद्धा मार्जिनने आपण हरलेलो नाहीये. पुण्याची टेस्ट 333 रन्सने गमावणं कसं बघतोयस तू? कारण झटका लागला मला ज्या तऱ्हेने आपलं अप्रोच होता. कारण की या संपूर्ण मॅच मध्ये जर बघितलं तर दबदबा ऑस्ट्रेलियाचा वाटला, कारण की आपण वर्ल्ड नंबर 1 आहोत आणि त्याच्यानंतर बघायला गेलो तर सगळे प्लेयर्स आपल्या फॉर्म मध्ये आहे. आणि अचानक मला समजत नाही की अचानक हा दिवस आला कसा आणि आपण एक स्टेप मागे गेलो. तर एवढं सांगेन की ज्या तऱ्हेने ऑस्ट्रेलियाचा अप्रोच होता आणि आपल्या इंडियन टीमचा बॉडी लँग्वेज पण थोडी थंड वाटली. कारण की ज्या तऱ्हेने 104 रनवरती ऑल आऊट झाले, त्याच्यानंतर डिमॉरलाइज झाली होती टीम. पण मला असं वाटलं की स्पिनर्सना खेळता ओकेफने ज्या तऱ्हेने गोलंदाजी केली आहे, मला असं वाटलं की आपण त्यांना रीडच नाही केलं. नेथन लिओन तर आहेच, पण ओकेफने ज्या तऱ्हेने गोलंदाजी केली त्याला म्हणजे कोण समोर जायलाच तयार नाहीये. तर मला असं वाटलं की स्पिनर्सला आपण एवढं चांगलं खेळतो, पण मला अजून शंका आहे मनात. फास्ट बॉलरला आपण आरामात खेळू शकतो, पण ऍटलिस्ट इंडियन ट्रॅकवरती आपण, आणि ते पण भारतीय स्पिनर्स येऊन आपल्याला ऑल आऊट करतात आणि आपल्या विकेट गमावतोय आपण. पण चिंताची कुठेतरी नक्कीच मला असं वाटतं की बात आहे. कारण की स्पिनर्सने यांना म्हणजे माझ्या वेळी असतं तर या स्पिनर्स मी सोडलंच नसतं, मी तर धडाधड अटॅक केला असतं. कारण की स्पिनर्सना खेळणं म्हणजे अटॅकिंगच असतं. तुमचं गेम म्हणजे पॅडला बॉल लागतोय म्हणजे कुठे ना कुठे चुकतंय तुमचं. तर हे करेक्ट करणारा कोण आहे तिकडे? करेक्शनसाठी कोण आहे? इंडियन स्पिनर्स, मी सांगेन भारतीय स्पिनर्स येऊन आपल्याला दरवेळी त्रास दिला. तर हा त्रास सोडवण्यासाठी काहीतरी इंडियन टीमने केलं पाहिजे. राईट विनोद, तो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलास आणि तो म्हणजे खरं तर भारतीय बॅट्समन हे स्पिनर्सला चांगले खेळतात. आपल्याकडची स्पिन बॉलिंग लाईनअप ही जगातली एक चांगली लाईनअप म्हणून ओळखली जाते. अश्विनसारखा आपल्याकडे बॉलर आहे. आपल्याकडच्या विकेट्स या स्पिनला साथ देणार आहेत, पण आपण आपल्याच घरच्या मैदानावर फेल गेलोय. याची नेमके मग कारणं काय? बुमरँग झाली, विकेट बनवली होती ती बुमरँग झाली, की आपली कामगिरीच सुमार झाली आहे? नाही, कामगिरी विकेट चांगलीच होती. जर तुम्ही अप्लिकेशन बघत ऑस्ट्रेलियाचे बॅट्समन खेळू शकले तर आपले बॅट्समन का नाही? आपल्याकडे पण सगळ्यात नंबर 1 बॉलर आहे अश्विन, त्याला पण आरामात खेळत होते हे लोक आणि काही असं प्रेशर वाटलं नाही. तर ऑस्ट्रेलियाने चांगलं प्रेशर टाकलं. पण एकच मोठी चिंताची गोष्ट आहे की आपण लक्षात ठेव, लास्ट टाइम पण नेथन लिओनने येऊन आपल्याला त्रास दिला होता. सगळे जे स्पिनर्स होते आपण त्यांना हिरो बनवलंय, बरोबर आहे. पण त्यांना ते गेमचा अप्रोच असतो ना, मी
खरं सांगतो ऍज अ बॅट्समन मी सांगेन, जर अशी ही भिंगरी विकेट मला मिळाली असती तर मी तर स्टेप आउट होऊन माझं नॅचरल गेम खेळलो असतो. कारण की याच्यावरती तुम्हाला रनिंग ट्रॅकवरती कसं खेळायचंय हे मला समजत नाहीये की कोण त्यांना शिकवतंय. ते शिकवायला नाही म्हणजे ऍटलीस्ट गाईड करायला कोणतरी पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण ते बाहेरचे बॉलर्स येतात आणि स्पिनर्स स्पेशली येऊन आपल्या विकेट काढतायत आणि आपण आपल्या त्याला काय उत्तरच नाही. मला वाटतं की लवकरात लवकर जर ऑस्ट्रेलियाला पाहिजे तर ऑस्ट्रेलिया बहुतेक ही पुण्याची विकेट घेऊन सगळ्या ठिकाणी फिरतील. राईट, ऑस्ट्रेलियाला पाहिजे तर ती विकेट घेऊन सगळ्या ठिकाणी फिरतील, पण आपण तो चान्स कदाचित देणार नाही, परत अशी विकेट बनवणार नाहीत अशी सुद्धा काळजी पुढे कदाचित क्युरेटर घेऊ शकतात. पण विनोद असाच थांब, सध्या आपल्याबरोबर संदीप चव्हाण सुद्धा आहे. संदीप, तू कसं बघतोयस या पराभवाकडे? कारण जसं विनोदनी म्हटलं की ओकेफ पहिल्यांदा आला, त्याला आपल्याला रीड करता आलेलं नाहीये. या सगळ्या सिच्युएशनमध्ये 333 म्हणजे मी हे स्कोर कार्ड जरी पाहिलं अक्षरशः जिव्हारी लागतोय हा पराभव. कसं बघायचं या भारताच्या पराभवाकडे? कारण 19 मॅच नंतर आपण हरलेलो आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. विनायक, मी विनोदच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण हाच विनोद कामिणे, तुला वाटत असेल विनोदही आपल्यासोबत लाईनवर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध जेव्हा तो मॅच खेळत होता त्याच्यासमोर शेन वॉर्नसारखा जगातला फिरकीचा बादशाह असा बॉलिंग टाकत होता आणि त्या ओव्हरमध्ये शेन वॉर्नच्या एका ओव्हरमध्ये त्यांनी 22 रन वसूल केले होते. 2 सिक्स, 2 चौके, वाईड, नो बॉल. म्हणजे त्याचा धडाका विनोद कांबळीचा एवढा होता की पहिल्या बॉलवर 6 मारल्यावर दुसरा बॉल जो आहे, सहसा शेन वॉर्न टप्पा कधी चुकत नाही, पण दुसरा बॉल जो आहे तो शेन वॉर्नने हातभर म्हणजे जवळजवळ वाईड टाकला होता. मला आजही ती मॅच आठवते. त्यामुळे जसं विनोद कांबळी म्हणाला की माझ्यासारखा खेळाडू आक्रमकपणे त्याला सामोरं गेला असता आणि तेच जर आपण पाहिलं, एक चेतेश्वर पुजारा पाहिला आणि दुसरा जर आपला राहुल पाहिला तर कोणत्याही बॅट्समनला 30च्या वर रन गाठता आलेले नाही दोन्ही इनिंगमध्ये मिळून. आपले 22 प्लेयर मैदानात होते पण 22पैकी एकाला म्हणजे 11-11 दोन्ही इनिंगमध्ये मिळून एकाही वेळेला खेळाडूला 30पेक्षा जास्त रन्स काढता आले. आणि मला वाटतं इथे सगळ्यात मोठा पराभव जो होता तो भारताचा लिहिला गेला. आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे जसं मी म्हटलं की दुसऱ्या दिवशी आपण 7.5 ओव्हरमध्ये 7 विकेट आणि ते फक्त 11 रन्समध्ये गमवले. मला वाटतं आपण तिथेच त्या दिवशी आपला पराभव जो आहे हा ओढावून घेतला होता. कारण खेळपट्टी तीच आहे ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने रन्स केले होते त्याच खेळपट्टीवर आपणही खेळलो. परंतु आपल्या चुका ज्या आहेत ह्या ऑस्ट्रेलियापेक्षा भयानक झाल्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो पराभव झाला असं म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्या स्ट्रेंथ ज्या आहेत त्याच कदाचित आपल्या विकनेस ठरल्या असंही कुठेतरी झालेलं आहे आणि म्हणून या मॅचमध्ये आपल्याला इतका मोठा फटका बसलेला आहे. पण जो मुद्दा खरं तर संदीपनी काढला, विनोदनी काढला, भारतीय बॅटिंगचा. भारतीय बॅटिंग ही कमालीची बॅटिंग आहे. आता आपल्याकडे 7-8 नंबरपर्यंत बॅट्समन आहेत पण तरीसुद्धा असं काय घडलं की भारताची बॅटिंग ऑर्डर ही अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेली आहे. आपण एक नजर टाकूया भारतीय बॅटिंगवर. कारण कॅप्टन विराट कोहली हा कमालीच्या फॉर्ममध्ये होता, त्याला रोखण्यात सुद्धा यश आलं. इतकंच नाही, कोहलीच बरोबर इतर बॅट्समन सुद्धा अक्षरशः सपशेल अपयशी ठरलेले आहेत. बघा भारतीय बॅटिंगवर आपण एक नजर टाकूया. टीम इंडियाची बॅटिंग एकूण आपण पाहिली. पहिली इनिंग 105 रन, दुसरी इनिंग 107 रन. कन्सिस्टन्सी टीम इंडियाने राखली खरी, पण ही कन्सिस्टन्सी निगेटिव्ह साईडवर राखली. एवढ्या कमी रन्सवर ही कन्सिस्टन्सी नको होती. मुरली विजयची बॅटिंग आपण बघतोय. पहिली इनिंग 10 रन, दुसरी इनिंग फक्त 2 रन. मुरली विजयनंतर आपण पुढे जाऊया, तो म्हणजे लोकेश राहुल. KL राहुलनी पहिल्या इनिंगमध्ये एकमेव हाफ सेंचुरी ठोकली, 64 रन्स त्याने केले. पण दुसऱ्या इनिंगमध्ये तो अपयशी ठरला, 10च रन्स त्याला करता आले. तिसरा चेतेश्वर पुजाराकडनं अपेक्षा होत्या पण पहिल्या इनिंगमध्ये फक्त 6 रन पुजाराने केले, दुसऱ्या इनिंगमध्ये 31 रन्स केले. अजिंक्य रहाणे हा इंजुरीमधनं परत आलेला आहे पण तरीसुद्धा एक्सपेक्टेशन्स होत्या त्यावर तो खरा उतरलेला नाही आहे. 13 रन पहिली इनिंग, 18 रन दुसरी इनिंग. लास्ट बट नॉट द लिस्ट रवींद्र जडेजानी 2 रन्स पहिल्या इनिंगमध्ये केले, दुसऱ्या इनिंगमध्ये 3 रन केले. जडेजा, अश्विन यांच्याकडे एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून बघितलं जातं पण काहीही करून आज भारताला गेल्या 3 दिवसांमध्ये हा स्कोर करता आला नाही. मी पुन्हा एकदा विनोदकडे जाणार आहे. विनोद, खरं तर जसं मी म्हटलं 7-8 नंबरपर्यंत आपली बॅटिंग लाईनअप जाते. एक आपली स्ट्रेंथ ही नेहमी बॅटिंग राहिलेली आहे पण एकदा का ही विकेट पडण्याची लाईन लागली की आपल्या विकेट पडत गेलेल्या आहेत. कसं बघतोयस या बॅटिंगकडे आणि काय नेमकं आपलं या इनिंगमध्ये दोन्ही इनिंगमध्ये चुकलं? नक्कीच दोन्ही इनिंगमध्ये चुकलं म्हणजे ज्या तऱ्हेने आपला अप्रोच मी सांगितलं पहिलं विनायक की अप्रोच कसा होता. आपला अप्रोच ठीक बरोबर मला वाटलं नाही आणि विराटने स्वतःहून कबूल केलंय की बॅटिंगने त्याला लेट डाऊन केलं आणि त्यामुळे कारण की कधी ना कधी टीम कोसळत आहे तर एक कोण ना कोणतरी असं उभा राहतो. पण असं आहे की आपण शेलमध्ये गेलो. कम्प्लीट ऑस्ट्रेलियाने आपल्याला शेलमध्ये टाकलं आणि त्या शेलमध्ये जाऊन सगळे डिफेन्सिव्ह खेळतायत,
पॅडवरती जर लेग बिफोर मिळतंय, अरे बाबा तुम्हाला जर अटॅकिंग खेळायचं असेल, तुम्हाला स्पिनर्सने जर अटॅक म्हणजे तो आमचा एक असतो मोड असतो, तर अटॅक इज द बेस्ट फॉर्म. जे असरके सरांनी आम्हाला शिकवलं. सचिनला तुम्ही हार्डली बघितलं असेल की पॅडने तो खेळला असेल. बरोबर. तर अटॅक तुमचा बेस्ट डिफेन्स आहे. तर हे या लोकांना सांगितलं पाहिजे आणि कळलं पाहिजे. तर कारण की अशा ट्रेनर्स तुम्हाला आता पुढे पण पुढच्या मॅचेसमध्ये पण भेटतील. तर मला एवढं सांगेल की एक मोठी चिंता आहे मला विनायक, तो म्हणजे अजिंक्य रहाणे. रहाणे मुंबईचा आहे आणि त्यांनी ऍटलिस्ट म्हणजे तो आरामात खेळतो स्पिनरना, पण एकदा ते सगळे शेलमध्ये जात आहेत. आणि दुसरी चुकी म्हणजे आपली ओपनिंग स्टार्ट होत नाहीये चांगली. कुठे 100ची आपली ओपनिंग स्टार्ट झालेली नाहीये. त्याच्यामुळे खूप मोठं प्रेशर विराट कोहलीवर येत आहे. तर मला असं वाटतंय ओपनिंग आणि अजिंक्य रहाणेचं चळणं खूप महत्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. ओपनिंग आणि अजिंक्य रहाणे बरोबर आहे विनोद, हा एक आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. कारण रहाणेची जर कामगिरी अशीच खराब होत राहिली तर कदाचित रहाणेला टीममधनं बाहेर कधी जावं लागेल हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. पण विराट कोहलीवर मग प्रेशर वाढत जाणार आहे जर अशीच कामगिरी होत राहिली. पहिली मॅच गमावली आहे, त्यामुळे इतकी पटकन आपण टीका सुद्धा करता कामा नये. बट स्टील कोहलीनी, जसं विनोदनी म्हटलं अगदी ॲप पॉईंट, कोहलीनी सुद्धा हा पराभव मान्य केलेला आहे. या सगळ्या पराभवाबद्दल विराट कोहली नेमकं काय म्हणाला ते सुद्धा आपण ऐकूया. And as I said, the batting let us down in both the innings. I would say it was sustained pressure from the Australian bowlers, but that also depends on how badly we batted in the first innings. Is the main reason that we could not get back into the game. And we just want to, take the learnings forward and improve and come back stronger in the next game. ॲब्सोल्युटली. कोहलीने सुद्धा मान्य केलेलं आहे की नेमकं घडलं काय. आमच्या बॅटिंगने आम्हाला लेट डाऊन केलेलं आहे. एकदा आमची बॅटिंग खराब होत गेली आणि तशीच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळत गेलेली आहे. संदीप, प्रॉब्लेम हा आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये आपण असं कधी फार पाहिलेलं नाही. आपल्याकडे दिग्गज बॅट्समन होते. जो मुद्दा विनोदनी अगदी महत्त्वाचा मांडला, कधी कोणी आऊट झालं, कोणतरी एक असा होता जो उभा राहायचा आणि म्हणायचा की नाही आज मी खेळणार. पण या इनिंगमध्ये 105 107 हे भारताकडनं एक्सपेक्टेड नाही आहे आणि इतक्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाकडनं तर नक्कीच एक्सपेक्टेड नाही आहे. नक्कीच विनायक, कारण ज्या पद्धतीने भारतीय टीम खेळते, विशेषतः 19 टेस्टमध्ये भारतीय टीम अपराजित होती, पराभव न पत्करलेली ही टीम होती. त्यामुळे जगातल्या 6 अव्वल टेस्ट प्लेईंग नेशन जे आहेत त्यांना पराभूत करणारी ही टीम होती. आणि या टीममध्ये दादा खेळाडू होते. म्हणजे विशेषतः विराट कोहलीपासून आपण सुरू करूया. गेल्या सलग 4 सिरीजमध्ये त्यांनी डबल सेंचुरी ठोकून कॅप्टन असताना डबल सेंचुरी ठोकली होती. त्याची हा जो विक्रम आहे हा डॉन ब्रॅडमनचे त्यांनी विक्रम मोडीत काढला होता. मला वाटतं अशा दर्जाचे खेळाडू ज्या तुमच्या टीममध्ये असतात त्या साहजिकच टीमची तुमच्याकडची अपेक्षा वाढत जाते. आणि या टेस्टमध्ये आपण पाहिलं की प्रेशर एवढं होतं की विराट कोहली 0 आऊट झाला होता पहिल्या इनिंगमध्ये. जसं आपण म्हणतो की पहिल्यांदा तो भारताच्या भूमीवर टेस्टमध्ये 0 आऊट झाला आहे. जेव्हा तुमचा कॅप्टन अशा प्रकारे आऊट होतो त्याच्यानंतर जी काही म्हणजे सेनापती एकदा बाद झाल्यानंतर जी काही सैन्याची दानादन होते, अगदी तसंच काहीसं भारतीय टीमबद्दल झालं. विराट कोहली तंबूत परतला, 0 तंबूत परतल्यानंतर एक हलकल्लोळ माजला आणि मग आपण बघितलं की पुढच्या 11 रन्समध्ये 7 ओव्हरमध्ये 7 विकेट आपल्या तंबूत परतल्या. तिथेच खरं तर भारताचा पराभव जो होता तो नक्की झाला होता. जे विनोद म्हणाला अजिंक्य रहाणेच्या बाबतीमध्ये, अजिंक्य रहाणे तुला आठवत असेल लंडनमध्ये इंग्लंड विरुद्धची आपली जी शेवटच्या 2 टेस्टमध्ये इंजुरीमुळे अजिंक्य रहाणे बाहेर गेला होता. बांगलादेश विरुद्धच्या सिरीजमध्ये त्याला परत घेण्यात आलं आणि ते कोणाच्या विरुद्ध होतं? करुण नायर, ज्याने संधी मिळाल्यावर ट्रिपल सेंचुरी ठोकली होती. म्हणजे विनोद कमी सांगू शकतो की ट्रिपल सेंचुरीचं महत्त्व काय असतं. एखादा खेळाडू जेव्हा ट्रिपल सेंचुरी ठोकतो तेव्हा त्याचं मनोधैर्य केवढं उंचावलेलं असतं. आणि असं असताना सुद्धा विराट कोहलीने त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेला पसंत दिली होती. का तर अजिंक्य रहाणेकडनं खेळपट्टीवर उभं राहण्याचे एक्सपेक्टेशन सगळ्यांना असतात, पण तोही तिथे फेल झाला. शेवटी इथे चुकीला माफी नाही आहे. तुमचा प्रत्येक चुकी जी आहे ही टीमला पराभूत करणारी असते. त्यामुळे नक्कीच विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर जबरदस्त प्रेशर असेल, विशेषतः अजिंक्य रहाणेवर. कारण त्याला संघात घेण्यासाठी विराट कोहलीने आपलं वर्चस्व सर्वस्व पणा लावलं होतं, परंतु तो स्वतःची गुणवत्ता ह्या मोक्याच्या क्षणी सिद्ध करू शकला नाही. बांगलादेश विरुद्ध त्याने 87 रन केले, पण आज जेव्हा गरज होती तेव्हा तो उभा राहू शकला नाही. दोन्ही इनिंगमध्ये उभा राहू शकला नाही. मला वाटतं थोडीशी टीका अजिंक्य रहाणेला सामोरे जावं लागेल. पण शेवटी जसं विनोद म्हणाला की बॅट्समनचं काम आहे की तुमच्या बॅटिंगनेच तुम्ही टीकेला उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे आशा करूया की या पराभवातनं भारतीय संघ उसळून उभेल. इंग्लंड विरुद्ध जो आधी आपण जो पराभव केला तिथे तो असंच झालं होतं. आपण पहिली टेस्ट पराभूत झाल्यानंतर खूप दमदार चांगली कामगिरी केली होती आणि मला असं वाटतं की अजून खूप मोठा हंगाम पुढे आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धचा. त्यामुळे यातनं उसळी घेऊन भारतीय टीम उभी राहील अशी आपण आशा ठेवू शकतो. संदीप, तुझं ऑप्टिमिझम मला सगळ्यात शेवट पाहिजे, कारण का ते एक पॉझिटिव्ह नोट असते शो एंड करायला सुद्धा आणि सगळ्यांना शांतपणे घरी जायला सुद्धा. बट होल्ड ऑन फॉर
फॉर अ सेकंड. विनोद, तुलाही हेच वाटतं? कारण जो मुद्दा तू अजिंक्यचा उपस्थित केलास तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अजिंक्यचा फॉर्म असाच राहिला तर अजिंक्य हा कोणत्याही क्षणी रिप्लेस होऊ शकतो. एकदा कॅप्टन विश्वास दाखवतो एका प्लेअरवर आणि त्या विश्वासावर आपण जर पात्र नाही उतरलो तर ते एक प्रेशर घेऊन खेळणं ही अजिंक्यसाठी सुद्धा एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे का? नाही, नक्की. मी अजिंक्यला मी जसं बघितलंय, कारण की विनायक मी ज्या तऱ्हेने बघितलंय त्याला, तो एकदम स्ट्रोक प्लेअर आहे एकदम. तो जसा ज्या तऱ्हेने त्यांनी 100 केले, मी मुंबईला बघितलंय त्याला खेळताना, पण तो ज्यावेळी शेलमध्ये जातो तर असा आउट होतो. तुम्ही जर बघितलं तर असा आउट होतो. तर मला एवढंच सांगायचं अजिंक्यला की ती संधी मिळते आणि कॅप्टन म्हणजे तुम्ही आता कॅप्टनने तुमच्यावरती विश्वास दाखवलाय तर त्याच्यावरती तुम्हाला खरं उतरायलाच लागेल. कारण मला अजून आठवतं की अझरुद्दीनने माझ्यावरती विश्वास दाखवून संजय मांजरेकर सारखा प्लेअर बाहेर गेला आणि मी आलो, माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवला, मी त्याला 200 करून दिले. तर हे सगळ्या प्लेयर्सना कळलं पाहिजे की विश्वास दाखवल्यानंतर तुम्ही रन्स नाही केले किंवा विकेट्स नाही काढले तर कॅप्टनचा विश्वास उठून जातो. तर अजिंक्यला एवढंच सांगेन की अजिंक्य तुझ्यावरती विश्वास त्यांनी दाखवलाय, परफॉर्मन्स कर, कारण की ज्याकडे टॅलेंट आहे तेवढा. ॲब्सोल्युटली. विनोद, आपण बॅटिंगबद्दल बोललो, बॉलिंगबद्दल आपण नंतर बोलूया, पण फिल्डिंगचं काय? या संपूर्ण मॅचमध्ये भारताची फिल्डिंग ही अत्यंत ढिसाळ झालेली आहे. म्हणजे याला कुठलाच दोष आपण देऊ शकत नाही, ट्रॅकला दोष देऊ शकत नाही, आपल्या फॉर्मला दोष देऊ शकत नाही. आत्तापर्यंत भारताची फिल्डिंग ही बऱ्यापैकी चांगली होत होती, क्विक आपण होतो फील्डमध्ये, पण या मॅचमध्ये काहीच दिसलं नाही. ज्या स्टीव्ह स्मिथनं सेंचुरी ठोकली त्याच स्टीव्ह स्मिथला अक्षरशः आपण 3 वेळा जीवदान दिलं आणि तिकडेच आपण मॅच गमावली. नक्कीच. फिल्डिंग तर मोठा पार्ट असतो टेस्ट मॅच जर खेळायचं असतं तर त्याच्यात बॅटिंग बॉलिंग तर येतात, पण फिल्डिंग सगळ्यात महत्वाची असते. ती फिल्डिंग म्हणजे क्लोजिंग असो, स्लिप्स असो, कुठेही फाईन लेगवर कुठेही कॅचेस गेले तर ते पकडायला पाहिजे. कारण की अशा मोठ्या प्लेयर्सना तुम्ही जर संधी दिली तर बापरे, देव तुम्हाला वाचवेल. तर असे कॅचेस सुटले आणि मी तर सगळ्यात मी खरोखर सांगतो, मी ब्लेम करत ते आपल्या कॅचेसमुळेच ब्लेम करेन. बॅट्समॅन बॉलर्स ठीक आहे, मी मान्य करतो, पण असा खराब दिवस फिल्डिंगचा मी तर कधी बघितलं नाही, आयुष्यात कधी बघितलं नाही विनायक, की एवढी खराब फिल्डिंग झाली आणि एवढी कॅचेस टाकलेत. ॲब्सोल्युटली. आपण जे कॅचेस ड्रॉप केले, कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं, पण जिकडे आपण कॅच सोडले तिकडे आपण मॅच गमावली. आणि कोणाचे कॅच सोडले हेही महत्त्वाचं. जर स्टीव्हन स्मिथ हा कॅच सोडून त्यानंतर एकदा नाही, दोनदा नाही, 3दा आणि मग सेंचुरी ठोकतो, आपण मॅच तिकडेच गमावतो. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपण एक्सपर्ट्सचं ऐकतोय, पण भारतामध्ये क्रिकेट फॅन हा सगळ्यात मोठा एक्सपर्ट असतो. आज भारताचा पराभव झालाय खरा, पण या क्रिकेट फॅन्सना, सर्वसामान्य क्रिकेट प्रेमींना नेमकं काय वाटतंय ते सुद्धा ब्रेकवर जाता ऐकूया. बहुत ही बकवास मैच हुआ. घटिया विकेट थी. शायद पहली इंटरनेशनल मैच थी पुणे में, इसलिए शायद उनको बनाना नहीं आया विकेट कैसे बनाना है. अदरवाइज बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशन थे इंडिया टीम से, शायद ऑल आउट, क्योंकि अभी रिसेंटली इंग्लैंड को हराया था, तो हमें लगा कि ऑस्ट्रेलिया को भी इजीली हराएंगे. बट बहुत ही घटिया बैटिंग की. बॉलिंग अच्छी हुई हमारी, बट बैटिंग बहुत ही घटिया थी. देखने तो अच्छी मैच आए थे, पर ठीक है, इंडिया को एक सेटबैक जरूरी था इतने बैक टू बैक सीरीज जीतने के बाद. होप टू सी कि आगे और अच्छा खेले इंडिया. मैच तो देखने आए थे और बड़े उत्साह से आए थे, लेकिन निराशा है कि हमारी टीम यहाँ पे हार गई है. लेकिन और भी हमारे पास मौके हैं. बाकी ये है कि हमारे बैट्समैन जो चल नहीं पाए, जो बैट्समैन है हमारे वो चल नहीं पाए यहाँ पर. बाकी बॉलरों ने बहुत मेहनत की है, लेकिन कोई बात नहीं, जब 2 पहलवान लड़ते हैं तो एक हार ही जाता है. बाकी हमें इंडिया से पूरी उम्मीद है और आगे हमारे पास बहुत सारे मौके हैं, तो निराशा की कोई बात नहीं है. कई बार ऐसा हो जाता है, कोई दिक्कत नहीं. आपण बॅटिंगबद्दल बोललोय, फिल्डिंगबद्दल बोललोय, पण यानंतर आपण जरा बॉलिंगबद्दल सुद्धा बोलूयात. कारण मायदेशामध्ये स्पिनला मदत करणारं पिच तयार करून पाहुण्या टीमला गारद करण्याची जी एक स्ट्रॅटेजी होती ती अक्षरशः भारतीय टीमवर उलटलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह ओकीफ असेल किंवा नॅथन लिओन असेल, यांच्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी भारताने आखली होती का, हा सुद्धा प्रश्न आता आपल्याला विचारावा लागेल. पण या 2 स्पिन बॉलर्सनी टीम इंडियाला अक्षरशः धूळ चारलेली आहे. बघा, या दोन्ही बॉलर्सच्या कामगिरीवर आपण एक नजर टाकूया. पहिल्यांदा स्टीव्ह ओकीफ आणि मग नॅथन लिओन. स्टीव्ह ओकीफने पहिल्या इनिंगमध्ये, जसं मी म्हटलं, परफेक्ट स्कोअर आहे,
35 रन्सवर 6 विकेट. दुसरी इनिंग सेम 35 रन्सवर 6 विकेट. अर्धी टीम स्टीव्ह ओकिफनेच अक्षरशः कापून काढली भारताची. नेथन लिऑनची कामगिरी बघा. नेथन लिऑनने पहिल्या इनिंगमध्ये 21 रनवर 1 विकेट घेतली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 53 रनवर 4 विकेट नेथन लिऑनने घेतल्या. आणि या 2 स्पिन बॉलर्ससमोर भारताची टीम अक्षरशः गडगडली. पण भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टीम ही प्रॅक्टिससुद्धा करत होती. भारतीय पिचेस कशी असतील याचा अभ्यास करून ते या भारताच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्या अगोदर 1 महिना दुबईला स्पिन बॉलिंगची प्रॅक्टिस ऑस्ट्रेलियाने केली. यासाठी इंग्लंडचा स्पिन बॉलर मॉन्टी पनेसरला खास नियुक्त केलं गेलं होतं. या तुलनेत भारतीय स्पिन बॉलर्सनं ऑस्ट्रेलियाला 2दा ऑल आऊट करण्याची किमया केली, कामगिरी केली, पण रन्स आपण रोखू शकलो नाही. आणि म्हणून भारताचा आज 333 रन्सने हा दारुण पराभव झाला आहे. एक नजर टाकूया भारताच्या स्पिन बॉलर्सच्या कामगिरीवर. बघा, सगळ्यात पहिला आर अश्विन, जो जगातला सध्याचा नंबर 1 बॉलर आहे. पहिल्या इनिंगमध्ये 63 रन्सवर 3 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 119 रनवर 4 विकेट. जिकडे आपण कंपॅरिझन जर केलं, ओकिफने 35 रन्सवर 6 विकेट घेतल्या होत्या, तिकडे 119 रन्स अक्षरशः अश्विनला चोपलेले आहेत. रवींद्र जडेजाने पहिल्या इनिंगमध्ये 74 रन्सवर 2 विकेट घेतल्या, दुसऱ्या इनिंगमध्ये 65 रन्सवर 3 विकेट घेतल्या. आणि शेवट जयंत यादव बघा. जयंत यादवने पहिल्या इनिंगमध्ये 58 रन्सवर 1 विकेट घेतली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 43 रन्सवर 1 विकेट घेतलेली आहे. भारतीय बॉलिंग ही अक्षरशः ढिसाळ म्हणता येणार नाही. 10 विकेट आपण काढल्या खऱ्या, पण रन्स रोखू शकलो नाही. मी पुन्हा एकदा विनोदकडे जाणार आहे. विनोद, आपण 10 विकेट, ठीक आहे, विनोदची आपला संपर्क तुटलेला आहे, आपण संदीपकडे जाऊयात. संदीप, जसं मी म्हटलं, 10 विकेट काढल्या खऱ्या, पण तुम्ही 10 विकेट किती रन्सच्या अगेन्स्ट काढताय? जर 119 रन्समध्ये 4 विकेट अश्विन घेतो सेकंड इनिंग्समध्ये आणि तिकडे ओकेफ 35 रन्समध्ये 6 विकेट घेतो, म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय. भारतीय बॉलर्सचं नेमकं काय चुकलं? तू बघशील, जर आर अश्विनच्या जर आपण बॉलिंग फिगरवर जर नजर टाकली विनायक, तर त्याने जेवढे रन्स दिले बॉलिंग टाकताना तेवढे रन्स भारतीय बॅट्समनसुद्धा करू शकले नाहीत. 11 बॅट्समन, ही भारताची सध्याची दुर्दैवी अवस्था आहे. पण जसं मी म्हटलं की दडपणाखाली भारतीय टीम कोसळली, हे सत्य नाकारता येणार नाही. जर भारतीय बॅट्समननी चांगली कामगिरी केली असती तर बॉलर्सला तेवढं एक पाठबळ मिळतं. पण मग हा एक छुपा बचाव झाला की बॅट्समननी कामगिरी चांगली केली नाही म्हणून बॉलर्सनी कामगिरी चांगली केली नाही. पण सत्य हेच आहे की दडपणाखाली सगळ्यांचा खेळ जो आहे हा डासलेला. बॉलर्स आले, बॅट्समन आले, फिल्डर तर आले, त्यांची कामगिरीला तर काही म्हणजे क्षम्यच नाही. म्हणजे त्यांनी जे कॅच ड्रॉप केले, जे तू 3 कॅचचा उल्लेख केला, ते कुठे गेले? मिडॉनसारख्या ठिकाणी तुम्ही एक कॅच ड्रॉप करता म्हणजे हे तर टेस्टमध्ये हा अक्षम्य असा अपराध आहे. आणि हे सगळं भारताने झालं, म्हणजे चुका ह्या सगळ्या मिळून आल्यात आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर एक वाईट लाजिरवाणा पराभव भारताच्या वाटेला आला आहे. ॲब्सोल्युटली लाजिरवाणा पराभव भारताच्या वाट्याला आला आहे. पण हे सिर्फ सुरुवात आहे आणि चांगली पॉझिटिव्ह सुरुवात यानंतर सुद्धा होईल असं आपण म्हणूया खरं. कारण पहिली टेस्ट जरी गमावली असली, पुढे 3 टेस्ट आहेत. ही बॉर्डर गावस्कर सिरीज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक घेऊन पुन्हा भेटूया. बॉर्डर गावस्कर सिरीजमधली पहिली टेस्ट, पुण्याची टेस्ट आपण गमावली आहे आणि त्यामुळे भारतावर आता प्रेशर वाढत जाणार आहे. पुढच्या 3 टेस्ट आपल्याला जिंकायच्या आहेत. पण गेल्या सलग 4 टेस्ट सिरीजमध्ये 4 डबल सेंचुरी करणाऱ्या विराट कोहलीला, कॅप्टन कोहलीला रोखण्याची ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटेजी ही चांगलीच यशस्वी ठरली. पहिल्या इनिंगमध्ये कोहलीला भोपळा फोडता आला नाही. मिचेल स्टार्कनी त्याची विकेट घेतली, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 13 रन्सवर ओकिफनं कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं. बघा, कोहलीच्या कामगिरीवर जर आपण एक नजर टाकली, पहिली इनिंग डकवर कोहली आउट झाला, दुसरी इनिंग 13वर कोहली आउट झाला. संदीप, टेन्शन हे आहे की विराट कोहलीवर टार्गेट करणं ही ऑस्ट्रेलियाची स्ट्रॅटेजी राहणार आहे. हे माईक हसीनी सुद्धा बोलून दाखवलं होतं. तो म्हटलेला की मिचेल स्टार्क हा एकमेव असा आहे की जो कोहलीला सांभाळू शकेल आणि आउट करू शकेल. स्टार्कनी पहिल्या इनिंगमध्ये कोहलीला आउट काढलं, नंतर ओकिफने काढलं. पण प्रॉब्लेम आपला असा आहे, 19 टेस्ट आपण जिंकलेलो आहे, यानंतर हरणं हे आपल्याला चान्सच नाही आहे.
विराट कोहली असा खेळाडू आहे विनायक की त्याला तुम्ही डिवसलं की तो अजून चौथावून उठतो आणि म्हणून त्या लोकांनी ऑस्ट्रेलियाने अशी स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे की याच्याविरुद्ध कुठेही स्लेजिंग करायचं नाही. परंतु ज्या पद्धतीने तो आऊट झालेला आहे स्वतःवर तो चिडला असणार एवढं नक्की. त्यामुळे नक्कीच तो यातनं उसळी घेऊन चांगली कामगिरी पुढच्या टेस्टमध्ये, आणि जो खेळाडू सलग 4 सिरीजमध्ये 4 टेस्ट मॅचमध्ये डबल सेंचुरी टाकतो कॅप्टन असताना, त्याच्याकडनं एवढा वाईट खेळ तर बिलकुल अपेक्षित नाही. एक असा दिवस तुमच्याकडे येतो ज्या दिवशी तुमचं काहीच बरोबर चालत नाही. मला असं वाटतं भारतीय टीमच्या नशिबातला ही टेस्ट किंवा हे जे 2 दिवस असतील हे ते सदैव विसरावं असं वाटेल त्यांना. कारण त्या दिवशी त्यांचं कोणतंच गणित बरोबर चाललं नाही. त्यांचे बॅट्समन चुकले, बॉलर चुकले, फिल्डर चुकले. त्यामुळे मला असं वाटतं की आता जी पुढची टेस्ट मॅच जी आहे त्याच्यामध्ये हे सगळं विसरून ते नव्या काय म्हणतात निश्चयाने ह्या टेस्टला सामोरं जातील असं आपण म्हणूया. राहता राहिला प्रश्न बॅटिंगचा, बॉलिंगचा आणि फिल्डिंगचा. तर त्याच्यामध्ये विराट कोहलीला जिथपर्यंत आपण ओळखतो तो कठोर असा प्रशासक आहे आणि टीमचं विनिंग कॉम्बिनेशन हे त्याच्यासाठी सर्वोच्च असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की छडी तर तो हातात घेणारच. तर या छडीचे फटके टीममधल्या कोणकोणत्या खेळाडूंना किती बसत आहेत हे आपल्याला दुसऱ्या टेस्टमध्ये दिसून येईल. विनायक, संदीप, जे मी सुरुवातीला म्हटलं ते तू खरं करून दाखवलंय. तुझं हे ऑप्टिमिझम सेगमेंटमध्ये शोच्या एंडला तू दाखवलेलं आहेस. आय होप फॉर द बेस्ट की पहिली टेस्ट जरी गमावली असली, ही सुरुवात आहे, हरकत नाही. पहिली टेस्ट गमावलेली आहे, लगेच टीका करायला नको. हो, टीका करून सांगायला पाहिजे की बॉस यापुढे आपल्याला हरता कामा नाही आणि आपल्याला ते आता शक्य नाही आहे. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. पुढच्या 3 टेस्टमध्ये काय होतं हे बघूया. थँक्यू व्हेरी मच संदीप या संपूर्ण एकूण विश्लेषणाबद्दल, चर्चेबद्दल. पण या स्पेशल शोमध्ये सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा महाराष्ट्र.